नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव संतोष हरिकोळी, कासेगाव. ह्या प्लॉटची अशी अडचण होती की एक कुटुंब आधी कळी बघीन म्हणलं तरी नव्हती. आता कमीत कमी ही ह्या शेतकऱ्याचा आता हे दुसरं पीक आहे ह्या प्लॉटचं. पण कमीत कमी ह्याच्या अगोदर बी ह्या रानामध्ये दुसऱ्या रानामध्ये ह्यांच्या बागा होत्या. ह्यांच्या 7-8 वर्षापासून आपल्याकडे बागा आहेत. पर ह्या वर्षी एक अशी ह्यांना अडचण अशी झाली की नर कळी म्हणजे इतकी निघली की कुठं बघेल म्हणलं तर मादी नव्हती. मग ह्यांनी विचार केला बाग सोडून देऊया, 2-3 महिने तानावर सोडूया, छाटून परत एकदा इथ्रेल मारून डबल घेऊया म्हणले. मी म्हणलं डबल काय सोडायला म्हणजे इथ्रेल मारायला नको, एकदम 1 नंबर मध्ये सक्सेस होऊन जाते म्हणलं. फक्त आपल्याला एक 15 ते 20 दिवसाचा वेळ म्हणजे आपल्याला लागतोय म्हणलं. लागतोय तर होत असेल तर करा म्हणले. मग आम्ही काय केलं, नवक्रांती ॲग्रोज तुफान पावडर ही शेणला म्हणलं सोडूया. मग गोळ आणि तुफान पावडर नवक्रांती ॲग्रोज आम्ही सोडलं खाली ड्रिपनं सोडल्यानंतर ती नरकळी जी आहे ती पूर्ण पडून खालनं मादी कळी निघायला चालू झाली. परत एकरी 2.5 लिटर टॉप 10 आम्ही ड्रिपनं नवक्रांती ॲग्रोज टॉप 10 खालून दिलं. आणि वरून परत नवक्रांती ॲग्रोज बायो 100 लिटरला 2.5 मिली प्रमाण प्रत्येकी 10 दिवसाला असं 3 हात आम्ही टाकलं. 1 महिन्यामध्ये ही आता जे तुम्ही बघताय प्लॉट ती 3 फक्त स्प्रे टाकलेलं आहे बायो 100चं नवक्रांती ॲग्रोचं. त्या 3 स्प्रे मध्ये एवढं पूर्ण लोड झालेलं आहे. आता सध्या जे आहे ते आता ह्यांची 950 ते 1000 झाडाचा ह्यांचा प्लॉट आहे. पण असं एकही कुठला म्हणजे झाड असं कमी नाही की लयच कमी म्हणलं तर एक 70 ते 80 फळ आहेत एकदम कमी, आणि जास्तीत जास्त म्हणलं तर मग 200 पर्यंत फळ आहेत. पण सरसगटची लेवल जर झाली तर सरासरी एक 150 सरसगट सगळ्या झाडावरती माल फुल लोड आहे. आणि आता सध्या सुद्धा ह्यांना 2 स्प्रे आतापर्यंत आम्ही तेल्यारंबांचं टाकायला लावलेलं आहे. तर एवढी बी आर्द्रता टेम्परेचर असूनही कुठं म्हणजे एकही कुठं आम्हाला तेलकटचे हे फळ कधी अजून आढळलेलं नाही. जर काय कुठल्या शेतकऱ्यांना म्हणजे नरकळी निघत असेल ज्यादा झाडाला, नरकळी पडत लवकर नसेल, मादी कळी निघून सेटिंग होत नसेल, तर नवक्रांती ॲग्रोचं तुफान पावडर, टॉप 10 आणि बायो 100 हे वापरलं तर तुमच्या लवकर होता होईल तेवढं लवकर बागा फास्ट सेटिंग होऊन जातील. धन्यवाद.